गड्डा यात्रेच्या निमित्त भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त खास रांगोळी काढण्यात आली आहे। 2000 किलो रांगोळी काढण्यात आली आहे। 1000 किलो रंगाचा वापर करण्यात आलाय। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं सोलापूरमध्ये ठिकठिकाणी आकर्षक अशी रांगोळी काढण्यात येते। स्वदेशी भारत स्वावलंबी भारत प्रयागराज येथील कुंभमेळ्याची थीम या रांगोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी आणि सोबतच 1000 किलो रंगाचा वापर संस्कार भारतीच्या वतीनं सोलापूरमध्ये करण्यात आलेला आहे। आणि ही रांगोळी काढण्यासाठी कलाकार गुजरात आणि सोबतच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेले आहेत। सोलापूरमध्ये हे कलाकार आलेले आहेत आणि साधारणतः 2000 किलोची ही रांगोळी आहे। गड्डा यात्रेच्या निमित्तानं ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूया। सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। आज अक्षता सोहळा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने सोलापूर शहरात संस्कार भारतीच्या वतीने दत्त चौकामध्ये रांगोळीच्या पायघड्या हातरण्यात आलेल्या आहेत। 2000 किलो पांढरी रांगोळी आणि 1000 किलो रंग वापरून या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत। या वैशिष्ट्य म्हणजे विविध थीम या रांगोळ्यामध्ये वापरण्यात आले आहेत। जगात भारी सोलापूरची रांगोळी भारी अशी थीम वापरण्यात आली। त्याचबरोबर महाकुंभ मेळाव्याचं थीम असेल, सोलापूरची चादर ही थीम असेल, स्वदेशी भारत एक सेवाधर्म स्वदेशी अशी ही थीम यात साकारण्यात आली आहे। जवळपास 250 ते 300 कलाकार ही रांगोळी साकारत आपल्यासोबत काही कलाकार आहेत। आपण जाणून घेऊया किती दिवसापासून करताय आणि काय विशेष। आम्ही नरसोबावाडीवरून आलेलो या कार्यक्रमासाठी। गेले 15 वर्ष आमचं हे कार्यक्रमाचं या ठिकाणी आणि आमची टीम दरवर्षी इथं नरसोबावाडीत येऊन हा रांगोळीचा कार्यक्रम आम्ही उत्साहात पार पाडतो आणि हे जगात कुठं असा कार्यक्रम होत नाही तसा इथं सोलापुरात कार्यक्रम होतो। काय थीम साकारली आपण? आज स्वदेशी आपली जी काही वस्तू आहेत, स्वदेशी ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे। त्यासाठी आम्ही स्वदेशी एक सेवाधर्म आहे, स्वदेशी में स्वार्थ नाही परमार्थ है असा मेसेज या रांगोळीतून दिलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिकही आहेत। काय सांगाल, कशी वाटते रांगोळी? छान मस्तच आहेत। आम्ही दरवर्षी येतो, असे आम्हाला 14 वर्ष झाले। आम्ही नरसोबावाडीहून येतो। मस्त वाटतं दरवेळी आम्हाला। आमची मुलं पण येऊन सहभाग घेतात आणि दरवेळी यांची थीम खूप उत्तम आणि छान असते। अशा प्रकारे प्रचंड उत्साह या यात्रेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतोय। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।